हिंदू धर्मात गरुड पुराण एक पवित्र आणि महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. या पुराणात मृत्यू, कर्माचे फळ, कर्मानुसार शिक्षा आणि कर्मामुळे पुढील जन्म कोणता मिळेल याबाबत सविस्तर गोष्टी सांगितल्या आहेत. जसे आपण सर्व जाणतो की जर एखाद्या व्यक्तीने कोणतेही चुकीचे काम केले तर त्याच्या मृत्यूनंतर गरुड पुराणानुसार त्या आत्म्याला नरकात जावे लागते आणि त्या व्यक्तीला त्याच्या चुकीच्या कर्माची शिक्षा भोगावी लागते. मृत्यूचे देवता यमराज स्वतः त्या आत्म्याला शिक्षा देतात असं म्हटलं जातं. पुराणात स्त्री-पुरुष संबंधाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. दरम्यान पुराणात स्त्री-पुरुष संबंधाबाबत देखील अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. जर एखाद्या महिलेच्या किंवा पुरुषाचे विवाहबाह्य संबंध असतील तर त्यांना गरुड पुराणात कोणत्या प्रकारची शिक्षा देण्यात आली आहे? गरुड पुराणात काय म्हटलं आहे ते पाहूयात. हिंदू धर्मात लग्नाला एक पवित्र बंधन मानले जाते. जर कोणत्याही स्त्री-पुरुषाने हे नाते मोडले आणि विवाहबाह्य संबंध ठेवले तर आपल्या गरुड पुराणानुसार तिला मृत्यूनंतर भयंकर शिक्षा सुनावली आहे. महिलेला शिक्षा काय? महिलेला धगधगत्या अग्नीत काठीला बांधून त्या अग्नीच्या वर ठेवले जाते आणि ती काठी यमाच्या सेवकाद्वारे गिरणीसारखी फिरवली जाते. त्यानंतर शिक्षा म्हणून त्या महिलेला चक्कीवर बसवले जाते. काटेरी पलंगावर झोपवले जाते. नंतर तिला लांब दोरी बांधून उकळत्या तेलात तळले जाते आणि ही भयानक शिक्षा तोपर्यंत दिली जाते जोपर्यंत तिने केलेल्या चुकीच्या कृत्यांचा पश्चाताप होत नाही. गरुड पुराणानुसार शिक्षा पूर्ण झाल्यानंतर स्त्रीला पृथ्वीवर शिक्षा भोगण्यासाठी कीटकाच्या रूपात जन्म मिळतो आणि या रूपात जन्म घेतल्यानंतर तिच्याकडून केलेले चुकीचे कृत्य पूर्णपणे नष्ट होईपर्यंत तिला पृथ्वीवर राहावे लागते. जर या प्रजातीत राहून तिने केलेल्या पापांची शिक्षा तिने भोगली नाही तर तिला पुन्हा यमराजासमोर हजर केले जाते आणि जर तिने त्या प्रजातीत राहून कोणतेही पाप केले नसेल तर तिला पुढचा जन्म पुन्हा मानवी रूपात मुलगी म्हणूनच मिळतो. पुरुषाला मिळणारी शिक्षा. गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आपल्या पत्नीशी गैरवर्तन करतो तो पुढील जन्मात पक्षी बनतो. गरुड पुराण हे मृत्यूनंतरचे नवीन जीवन या संकल्पनेवर आधारित आहे. यामध्ये कर्मानुसार परिणाम स्पष्ट केले आहेत. अंधता मिश्र नरक. जो व्यक्ती आपल्या पत्नीला फसवतो आणि दुसऱ्या स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवतो तो या नरकात जातो. येथे पापी व्यक्तीला रोज अनेक प्रकारच्या वेदना रोज दिल्या जातात. त्याच्या शरीराचे ठिकठिकाणी तुकडे केले जातात. अंधता मिश्रात पोहोचण्याआधीच पापी जीव विविध प्रकारच्या दुःखांना बळी पडतो. पत्नीशिवाय दुसऱ्याच्या महिलेसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्याचा नरकात वाईट छळ होतो. विद्वान ऋषी या नरकाला अंधता मिश्र अंधकारमय नरक असं म्हणतात. तप्तसुर्मी नरक. जर एखादी व्यक्ती वासनेने भरलेली असेल आणि अनेक स्त्रियांशी संबंध ठेवत असेल तर यमदूत त्याला तप्तसुर्मी नावाच्या नरकात पाठवतो. या नरकात त्याला पुरुषाला तळपत्या लोखंडी जाड सळई भोवती गुंडाळला जातो. ज्यांचे पती किंवा पत्नी व्यतिरिक्त इतर कोणाशी शारीरिक संबंध आहेत त्याच्या अंगावर जळता लोखंड टाकला जातो आणि त्याला चाबकाने मारहाण केली जाते. चुकीचे कर्म टाळणे. म्हणूनच गरुड पुराणानुसार असे म्हटले जाते की आपण नेहमी चुकीचे कर्म करणे टाळले पाहिजे, अन्यथा आपल्याला देखील मृत्यूनंतर अशाच भयानक शिक्षेस सामोरे जावे लागेल. ते आपल्या पापांच्या आधारे गरुड पुराणात लिहिलेले असेल. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.